नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका एकदम खास विषयावर बोलणार आहोत, म्हणजे एकाच एकरात तीन तीन पिकांचं उत्पन्न कसं घेता येईल. ही एक अशी पद्धत आहे जी आपल्या शेतीत खरंच खूप मोठा बदल घडवू शकते. चला तर मग एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. कधी विचार केलाय का की 1 एकर जमीन 3 एकरांचं काम कसं करू शकते? म्हणजे जमीन आहे फक्त 1 एकर, पण उत्पन्न मिळवताना असं वाटलं पाहिजे की अरे वा, आपण तर 3 एकरात शेती केली आहे. हे खरंच शक्य आहे का? तर हो, आजच्या या भागात आपण बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही पद्धत नेमकी आहे तरी काय, आणि ती आपल्यासाठी फायद्याची ठरेल का? चला सविस्तर बघूया. ठीक आहे, चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊ. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण शेतकऱ्यांसमोर आजची आव्हानं काय आहेत ते समजून घेऊया. त्यानंतर यावरचा हा 3 स्तरीय उपाय काय आहे ते बघू. मग ही पिकं एकत्र वाढतात तरी कशी, यातला नफा आणि धोका दोन्ही बाजू समजून घेऊ. आणि शेवटी या स्मार्ट शेतीचं नेमकं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ. चला सुरुवात करूया. तर मग आपला पहिला मुद्दा, शेतकऱ्यांसमोरील आव्हानं. बघा, आजच्या काळात शेती करणं हे खरंच सोपं राहिलेलं नाहीये, नाही का? आपण कितीही मेहनत घेतली तरी काही ना काही आव्हानं समोर उभी राहतातच. आणि यामुळे काय होतंय की आपली जी पारंपरिक शेती आहे त्यातून नफा मिळवणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. आता हे बघा, आजची नेमकी परिस्थिती काय आहे. सगळ्यात पहिलं आव्हान, जमीन कमी होत चालली आहे. दुसरं म्हणजे मजुरी आणि खतं औषधांचा खर्च, तो तर इतका वाढलाय की विचारू नका. भाव अगदी गगनाला भिडले आहेत. आणि सगळ्यात मोठं टेन्शन ते म्हणजे बाजारातला भाव. आपण एवढी मेहनत करून पीक काढतो, पण त्याला भाव काय मिळेल याची काहीच शाश्वती नसते. आणि ह्या सगळ्यावर समजा नैसर्गिक आपत्ती आली किंवा पिकावर मोठा रोग पडला, तर एकाच पिकावर अवलंबून राहिल्यामुळे सगळं उत्पन्न बुडण्याची भीती कायम मनात असते. बरं, ह्या सगळ्या समस्या तर आहेत, पण मग यावर उपाय काय? चला, आता पुढे जाऊन बघूया की यावर एक चांगला तोडगा काय असू शकतो. या पद्धतीला म्हणतात आंतरपीक पद्धत, किंवा काही जण याला मिश्र पीक पद्धत असंही म्हणतात. आणि ही पद्धत आहे ना, ती एकाच वेळी अनेक समस्यांवर उत्तर देऊ शकते. आता आंतरपीक म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. एकाच शेतात एकाच वेळी जेव्हा आपण एकापेक्षा जास्त पिकं घेतो, तेव्हा त्याला आंतरपीक किंवा मिश्र पीक असं म्हणतात. म्हणजे बघा, आपलं शेत तेवढंच आहे, पण त्यात पिकं मात्र एकापेक्षा जास्त आहेत. जागा तीच, पण कमाईचे स्रोत अनेक. ह्या पद्धतीसाठी आपण एक एकदम जबरदस्त उदाहरण पाहणार आहोत. ते म्हणजे पपई, मिरची आणि टरबूज या 3 पिकांचं. आता हीच 3 पिकं का निवडली, ह्यामागे खास कारण आहे. या तिन्ही पिकांची वाढण्याची सवय, त्यांना वाढायला लागणारा वेळ आणि त्यांची काढणीची वेळ, हे सगळं एकमेकांपेक्षा खूप वेगळं आहे. आणि म्हणूनच ती एकमेकांना कोणताही त्रास न देता एकाच शेतात गुण्यागोविंदाने वाढू शकतात. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहितीये? आपल्याला उत्पन्न टप्प्याटप्प्याने मिळायला लागतं. सगळ्यात आधी साधारण 70 दिवसांत टरबूज बाजारात जातं. म्हणजे काय की हातात लवकर पैसा येतो. त्यानंतर मिरचीचं उत्पादन सुरू होतं, जे पुढचे काही महिने आपल्याला उत्पन्न देत राहतं. आणि मग पपई, जी आपल्याला वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ उत्पन्न देत राहते. याचा अर्थ काय? आपलं शेत कधीच रिकामं राहत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात पैशाचा ओघ सतत सुरू राहतो. ठीक आहे. मग आता हे तर कळलं की कोणती पिकं घ्यायची. पण आता प्रश्न असा आहे की ही तिन्ही पिकं एकाच शेतात लावायची कशी? त्यांची वाढ होते तरी कशी? इथे नियोजन खूप महत्वाचं आहे. कारण जर नियोजन चुकलं तर सगळा खेळ बिघडू शकतो. योग्य नियोजन असेल तरच ही पद्धत यशस्वी होते. तर यातलं सगळ्यात भारी फायदा काय माहितीये? आपल्याला तिन्ही पिकांसाठी वेगवेगळी मशागत करायची अजिबात गरज नाही. एकदाच उंच बेड तयार करायचे, एकदाच ठिबक सिंचन लावायचं. ठिबक सिंचन म्हणजे काय? तर पाईपमधून प्रत्येक रोपाच्या मुळाशी अगदी थेंब थेंब पाणी देणं. आणि एकदाच मल्चिंग पेपर अंथरायचा. मल्चिंग पेपर म्हणजे ती काळी किंवा चंदेरी प्लास्टिकची चादर जी आपण बेडवर अंथरतो. त्याने काय होतं? तण उगवत नाही आणि जमिनीतला ओलावा टिकून राहतो. ही सगळी कामं फक्त एकदाच करायची आणि तिन्ही पिकांसाठी होऊन जातात. विचार करा, आपला वेळ, पैसा आणि मजुरी तिन्हीची किती मोठी बचत होते. आता लागवड करायची कशी त्याचं गणित समजून घेऊया. पपईची रोपं लावायची 6 बाय 6 फुटांच्या अंतरावर. म्हणजे एका एकरात साधारण 1200 झाडं आरामात बसतात.
आता 2 पपईच्या झाडांमध्ये जी जागा आहे तिथे मिरचीची 4 ते 5 रोपं लावायची. आणि पपईच्या 2 रांगांमध्ये जी मोकळी जागा आहे तिचा काय करायचा? तिथे लावायचे टरबुजाचे वेल. बघा किती हुशारीने नियोजन केलंय. जमिनीचा 1 इंचही वाया जात नाही. बरं, आतापर्यंत आपण फक्त फायदेच बघितले, पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ही पद्धत दिसायला आणि ऐकायला खूप चांगली वाटते, पण यात जसे फायदे आहेत तसेच काही मोठे धोके आणि आव्हानं सुद्धा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. इथे बघा, आपण दोन्ही बाजू समोरासमोर ठेवल्या आहेत. फायदे काय? तर खर्च आणि मजुरी वाचते, बाजारातला धोका कमी होतो आणि जमिनीचा पुरेपूर वापर होतो. हे सगळं छान आहे. पण दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. धोके काय आहेत? तर तिन्ही पिकांना वेगवेगळं खतं पाणी देणं खूप अवघड होतं. एका पिकावर रोग आला की तो वाऱ्यासारखा दुसऱ्या पिकांवर पसरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी शेतकऱ्याला खूप हुशार आणि सतत शेतावर लक्ष ठेवणारं असावं लागतं. हे काम थोडं अवघड आहे. चला, फायद्यांबद्दल अजून थोडं बोलूया. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे खर्चात होणारी बचत. ठिबक, मल्चिंग, बेड हा सगळा खर्च एकदाच. मजुरीची तर खूप मोठी बचत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, समजा बाजारात मिरचीला चांगला भाव नाही मिळाला तर काय? चिंता नाही, पपई आणि टरबूज आहेत ना आपल्याला वाचवायला. म्हणजे आपला धोका विभागला जातो. एका पिकाने दगा दिला तरी दुसरी 2 पिकं आपल्याला आधार देतात. आणि हो, सूर्यप्रकाश, पाणी, जमिनीतली अन्नद्रव्य कशाचाच अपव्यय होत नाही. आता जरा धोक्यांवर नीट लक्ष देऊया, कारण हे समजणं खूप गरजेचं आहे. यातले धोके कसे एकमेकांशी जोडलेले आहेत ते बघा. प्रत्येक पिकाची खताची गरज वेगळी असते. उदाहरणार्थ, टरबुजाला फळ लागल्यावर जास्त पोटॅश लागतो, तर पपईला वाढीसाठी नत्र म्हणजे नायट्रोजन लागतो. आता एकाच ठिबक सिंचनामधून हे वेगवेगळं देणं खूप अवघड काम आहे. दुसरा मोठा धोका म्हणजे रोग आणि किडीचा. समजा एका पिकावर थ्रिप्स सारखी कीड आली किंवा पपईवर रिंग स्पॉट नावाचा विषाणू आला, तर पिकं जवळजवळ असल्यामुळे तो रोग बाकीच्या पिकांवर पसरायला अजिबात वेळ लागत नाही. म्हणजे एक छोटीशी चूकसुद्धा तिन्ही पिकांचं मोठं नुकसान करू शकते. चला, आता या पद्धतीकडे फक्त एक प्रयोग म्हणून नाही, तर भविष्यातल्या शेतीचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून बघूया. ही पद्धत आपल्याला नेमकं काय शिकवते आणि याचं खरं महत्त्व काय आहे हे आता समजून घेऊ. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, ही पद्धत प्रत्येकासाठी नाहीये. ही त्या शेतकऱ्यासाठी आहे जो व्यवस्थित नियोजन करू शकतो, जो रोजच्या रोज शेतावर जाऊन लक्ष ठेवू शकतो आणि विचार करून धोका पत्करण्याची ज्याची तयारी आहे. म्हणजे काय की या पद्धतीचं यश हे फक्त पद्धतीवर अवलंबून नाही, तर ते अवलंबून आहे शेतकऱ्याच्या कौशल्यावर आणि त्याच्या मेहनतीवर. जो शेतकरी जागरूक आहे त्याच्यासाठीच ही पद्धत आहे. ही पद्धत आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवते. आता जास्त जमीन कसण्यापेक्षा हुशारीने शेती करण्याची वेळ आलीय. कमी जागेत, कमी खर्चात, जास्त आणि सुरक्षित उत्पन्न कसं मिळवायचं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि यामुळे काय होतं, बाजारातले भावांचे चढउतार असोत किंवा हवामानातले बदल, या सगळ्यांना आपण जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. आणि आता शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. येणाऱ्या काळात आपल्याकडे जमीन आणि साधनसंपत्ती म्हणजे पाणी वगैरे कमी होत जाणार आहे हे नक्की. मग अशा परिस्थितीत जास्त जमीन वाढवण्याऐवजी आहे त्या जमिनीचा असा हुशारीने वापर करणं हेच आपल्या शेतीचं भविष्य असू शकतं का? यावर नक्की विचार करा. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल. जर आपल्यापैकी कोणी असा प्रयोग केला असेल तर आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे इतरांनाही फायदा होईल. ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.